नमस्कार. बरं आहे ना सगळ्यांचं? आज आपण बिल ऑफ एक्सचेंजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहे. आजचं आपलं हे बिल ऑफ एक्सचेंजचं पहिलं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आज आपण बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, काय सोडवायचा याच्याबद्दलची आपण आज पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम सोडवण्याच्या आधी आपण आपल्या क्लासमध्ये जेव्हा त्याचा फॉर्मॅट घेतलेला होता तेव्हाचा जर फॉर्मॅट तुमच्याकडे असेल तर खूप बरं होईल. तो जर फॉर्मॅट तुमच्याकडे जर असला तर खूपच छान होईल. तेवढा फॉर्मॅट फक्त डोळ्यासमोर काढून ठेवा ना. फॉर्मॅट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्मॅट हा खूपच इम्पॉर्टंट असेल. इकडे आज आपण घेणार आहोत, हा पुस्तकातलाच प्रश्न आहे. हा क्वेश्चन आहे नंबर 5 आणि हा आहे पेज नंबर 306 वरचा क्वेश्चन नंबर 5 आहे. पेज नंबर 306 त्याच्यावरचा क्वेश्चन नंबर 5 आपल्याला सोडवायचा आहे. कुठलं पेज नंबर किती आहे? हे आहे पेज नंबर 306. पेज नंबर 306 हे इथे बघा. दिसलं का? पेज नंबर 306. त्याच्यावरचा आपल्याला क्वेश्चन नंबर कुठला सॉल्व्ह करायचा आहे? क्वेश्चन नंबर 5 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर किती? 5. डेफिनेटली क्लिअर? ओके, मी जरा या लाईन्स माझ्या राहिल्या आहेत काही ड्रॉ करायच्या एक्स्ट्राच्या, त्या ड्रॉ करून घेतो म्हणजे नंतर आपल्याला पण सोपं जाईल. जरा एकसारखं मला सुद्धा ड्रॉ करायची भानगड नाही राहणार. तुम्ही पण ड्रॉ करून घ्या जर्नल तोवर. मी पण ड्रॉ केलंय, तुम्ही पण ड्रॉ करून घ्याल. लवकर, फास्ट. ओके, बर. नाव द्या इथे. डेबिट, क्रेडिट दिली आहेत नावं. बर, आजचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणाचा आहे पाहिला का? मला वाटतं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तो आहे इन द बुक्स ऑफ सिद्धांत. हे इथे दिलंय बघ. इन द बुक्स ऑफ सिद्धांत आहे बघ. सापडला का? इन द बुक्स ऑफ सिद्धांत. म्हणून इथे वरती आपल्याला नाव टाकायचंय इन द बुक्स ऑफ सिद्धांत. सगळ्यात वरती इथे वरती नाव असणार आहे इन द बुक्स ऑफ सिद्धांत. इन द बुक्स ऑफ सिद्धांत. आणि इथे नाव असणार आहे जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज. आपल्याला सिद्धांतच्या बुकमध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे, हे लक्षात राहू द्या. जर तुम्ही क्वेश्चन चेक केला तर क्वेश्चन मध्ये धडधडीत इथे दिलंय पहिल्या लाईनला. तुम्हाला काही सापडत आहे का? मला तर दिसतंय काही. तुम्हाला दिसतंय का पहिल्या लाईनला काही? मला वाटतं पहिल्या लाईनला असं मेन्शन केलेलं आहे त्यांनी की सिद्धांत सोल्ड गुड्स. लाईन सापडली का? सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. सिद्धांतने सुधीरला गुड्स सेल केला. मित्र आणि मैत्रिणींनो, असं सपोज करा युअर नेम इज सिद्धांत अँड माय नेम इज सुधीर. तुमचं नाव सिद्धांत आहे आणि माझं नाव सुधीर आहे असं सपोज कराल. युअर नेम इज सिद्धांत अँड माय नेम इज सुधीर. तुम्ही मला माल विकलाय, बरोबर. तिकडे काय दिली लाईन पाल? सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. लाईन सापडले का? सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. तिथे खालती लाईन दिसतीये पाल, सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. सिद्धांतने सुधीरला माल विकला म्हणजे तुम्ही मला माल विकलाय. आपल्याला प्रॉब्लेम हा सिद्धांतच्या बुक्समध्ये सोडवायचा आहे. कोणाच्या बुक्समध्ये? सिद्धांतच्या बुक्समध्ये. मग आता तुम्ही मला जर गुड्स सेल केलेत, तुम्ही मला सेल केलेत, तर विथ रिस्पेक्ट टू यू हू आय एम. आय थिंक दॅट विथ रिस्पेक्ट टू यू आय एम रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. माझं नाव सुधीर आहे, तुमचं नाव सिद्धांत आहे. तुम्ही मला माल विकलाय म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ मी तुमच्या दृष्टीने रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर, बरोबर का? मी तुमच्या दृष्टीने रिसिव्हर आहे म्हणून पहिली जर्नल एंट्री होणार आहे सुधीर अकाउंट डेबिट. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल. येत आहे का लक्षात? पाहाल जरा. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का?
मी तुम्हाला वेळ देईल परत. फॉर्मॅट चेक करा. फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्मॅट जर तुमच्याकडे असेल तर आपल्याला खूप सोपं जाईल आन्सर सोडवताना. फॉर्मॅट तुमच्याकडे जर असेल ना तर आपल्याला खूपच सोपं जाईल. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला खूप सोपं जाणार आहे तुमच्याकडे जर फॉर्मॅट असेल तर. चेक करा. आत्ता आपण कोणाच्या बुक्समध्ये सोडवतोय? आत्ता आपण सोडवतोय सिद्धांतच्या बुक्समध्ये. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की सपोज माय नेम इज, युअर नेम इज सिद्धांत अँड माय नेम इज सुधीर. तुम्ही मला माल विकलाय. कोणी कोणाला माल विकला? तुम्ही मला माल विकला. म्हणजे तुमच्या दृष्टीने मी कोण असेल? तर तुमच्या दृष्टीने मी असणारे रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. बरोबर. म्हणून पहिली जर्नल एंट्री असणार आहे आपली, तुम्ही मला माल विकला, आय एम रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. म्हणून जर्नल एंट्री असेल सुधीर अकाउंट डेबिट, सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तुम्ही मला किती रुपयाचे गुड्स सेल आउट केलेत? तुम्ही मला गुड्स सेल आउट केलेत 43,800 चे. 43,800 चे गुड्स तुम्ही मला सेल आउट केलेत. कधी सेल आउट केले त्याची डेट पण दिली आहे मला. त्याची डेट आहे 18 मार्च 2019. सापडली का? म्हणून मग आपण इकडे नंबर 1 न लिहिता इथे आपण ती डेट टाकणार आहोत आणि आपली डेट आहे 18 मार्च 2019. 18 मार्च 2019. कन्सेप्ट समजली का? एनी डाऊट? हे पहा इथे धडधडीत दिलंय. सिद्धांत सोल्ड गुड्स. सापडला का? सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर रुपीज 43,800 ऑन 18 मार्च 2019. आणि म्हणून आपण 18 मार्च 2019 ला सेलची एंट्री पास केली आहे. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. परफेक्टली क्लिअर? ओके. बरं त्याच्याच पुढे काय दिलंय बाल? सिद्धांत ड्रॉज अ बिल ऑन सुधीर ऑन द सेम डे. सिद्धांतने म्हणजे तुम्ही माझ्यावरती बिल ड्रॉ केलंय सेम डेला. 43,800चं 3 महिन्यांचं बिल ड्रॉ केलंय. कोणी? तुम्ही माझ्यावरती बिल ड्रॉ केलंय. विच वॉज ड्युली ऍक्सेप्टेड बाय सुधीर, की जे बिल सुधीरने म्हणजे मी ऍक्सेप्ट केलंय. व्हॉट इज द लाईन? सिद्धांत ड्रॉज अ बिल. मला वाटतं आपण डेफिनेशन लर्न केली आहे. जो पर्सन बिल ड्रॉ करतो तो ड्रॉवर असतो आणि जो पर्सन बिल ऍक्सेप्ट करतो तो ड्रॉवी असतो. इट मीन्स दॅट सिद्धांत इज ड्रॉवर अँड सुधीर इज ड्रॉवी. कन्सेप्ट लक्षात आली आहे का? धडधडीत दिलंय तिथे सिद्धांत ड्रॉज अ बिल. सिद्धांतने बिल ड्रॉ केलं. याचा अर्थ होतो सिद्धांत हा ड्रॉवर आहे. तुम्ही बिल ड्रॉ केलं म्हणजे तुम्ही ड्रॉवर आहेत. तुम्ही ते बिल माझ्यावर ड्रॉ केलं. तुम्ही ते बिल माझ्यावर ड्रॉ केलं. सो हु आय एम विथ रिस्पेक्ट टू यू? आय एम ड्रॉवी. तुम्ही ड्रॉवर आहेत तर मी ड्रॉवी असणार आहे. येत आहे लक्षात? मग तुमच्याकडे फॉर्मॅट आहे. ड्रॉवरच्या बुक मधली आपल्याला बिल ऍक्सेप्ट केल्याची जर्नल एंट्री घ्यायची आहे. ड्रॉवरच्या बुक मधली बिल ऍक्सेप्ट केल्याची जर्नल एंट्री आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट ऑन द सेम डे. म्हणून आपण इकडे डेट टाकणार आहे 18 मार्च 2019 आणि जर्नल एंट्री असेल बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 43,800 टू सुधीर अकाउंट 43,800. याचं नॅरेशन असणार आहे बिईंग ऍक्सेप्टन्स रिसिव्ह. कन्सेप्ट लक्षात आली आहे? काय सांगितलं मी प्रश्नामध्ये? धडधडीत दिलंय सुधीर ड्रॉज अ बिल, सॉरी सिद्धांत ड्रॉज अ बिल. म्हणजे बिल तुम्ही ड्रॉ केलंय म्हणजे तुम्ही झाला ड्रॉवर. आणि ऑन सुधीर म्हटलंय, सुधीरवर बिल ड्रॉ केलंय याचा अर्थ सुधीर झाला ड्रॉवी. तुम्ही ड्रॉवर आहेत, मी ड्रॉवी आहे. मग त्याच्यात दिलंय की सुधीरने बिल ऍक्सेप्ट केलंय आणि म्हणून आपल्याला ड्रॉवरच्या बुक मधली एंट्री करायची आहे बिल ऍक्सेप्ट केल्याची. फॉर्मॅट मध्ये लक्ष राहू द्याल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट अशी एंट्री आहे आणि म्हणून एंट्री आली आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर. ओके. नेक्स्ट पॉइंट. याच्यानंतर प्रश्नात पुढे काय दिलं होतं पाहत? सिद्धांत डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे ऍट 8% पर ॲनम. हे जे बिल आहे या बिलाचा पिरियड किती महिने? 3 महिने दिला आहे. हे जे बिल आहे या बिलाचा पिरियड हा 3 मंथ आहे. बिलाचा पिरियड 3 महिने आहे. बरोबर. बिलाचा पिरियड आहे 3 महिने. मग या 3 महिन्यांमध्ये हे जे बिल जे दिलं होतं 3 महिन्यांचं बिल होतं. बरोबर. हे जे 3 महिन्यांचं बिल आहे हे सिद्धांतने त्याच दिवशी बँकेत जाऊन डिस्काउंट करून घेतलं.
सिद्धांत बँकेत गेला आणि बँकेत जाऊन त्याने ते बिल काय केलं, डिस्काउंट केलं. कोणी डिस्काउंट केलं, सिद्धांतने. धडधडीत दिलंय पण सिद्धांत डिस्काउंटेड द बिल. लाईन सापडली का, सिद्धांत डिस्काउंटेड द बिल. सिद्धांतने ते बिल बँकेत जाऊन डिस्काउंट करून घेतलंय. म्हणून आपल्याला डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री घ्यायची आहे. कुठली एंट्री घ्यायची आहे, डिस्काउंट केल्याची. बरोबर, डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री. एक सेकंड, इथे अमाऊंट राहिली आहे टाकायची 43,800. मग बिल डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री सेम डेला, म्हणजे डेट आहे 18 मार्च 2019. 18 मार्च 2019. बिल डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग आता आपलं जे बिल आहे ते किती रुपयाचं होतं, आपलं बिल आहे 43,800चं आपलं बिल आहे. करेक्ट. बिलाचा पिरियड, बिलाचा जो पिरियड आहे तो 3 मंथ आहे. बिलाचा पिरियड आहे 3 मंथ. आणि बिल काय रेटने डिस्काउंट केलंय पाहिलं का, बिल काय रेटने डिस्काउंट केलंय, तर बिलाचा रेट किती आहे पाहिला का तुम्ही डिस्काउंटचा. इथे धडधडीत बिलाचा जो रेट आहे तो त्यांनी दिलाय 8% पर ॲनम. सापडलंय. आपल्याला एक वर्किंग नोट घ्यायची आहे. वर्किंग नोट मध्ये एक फॉर्म्युला आहे, डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट इंटू पिरियड इंटू रेट डिव्हायडेड बाय 1200. मग आता याची अमाऊंट किती आहे, याची अमाऊंट होती आपली 43,800 इंटू पिरियड. याचा पिरियड किती आहे, हे जे बिल होतं हे बिल आहे 43,800चं इंटू बिलाचा पिरियड आहे 3 मंथ इंटू रेट आहे 8 डिव्हायडेड बाय 1200. मग आता हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन होईल 8 2 जा 16, 8 दुने 16, 3 दुने 6 ने 7 आणि हे आले 8. म्हणजे रेट आला, डिस्काउंट किती आला, 876 डिस्काउंट आहे. कन्सेप्ट डोक्यात येते, किती पर्सेंट आहे, 8% आहे. बरोबर. म्हणून मग आपण डिस्काउंटला अमाऊंट घेणार 876 आणि बॅलन्सिंग फिगर जाणार डिस्काउंटला. मग आता डिस्काउंटला बॅलन्सिंग फिगर किती येईल, या दोघांमधला डिफरन्स ना, या दोघांमधला जो डिफरन्स आहे ती बॅलन्सिंग फिगर असेल. मग या दोघांमधला डिफरन्स किती आहे, मायनस करा. आय थिंक दॅट इट विल बी 42,924. एनी डाऊट. याचं नॅरेशन असणार आहे बीइंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. याचं जे नॅरेशन असेल ते असणार आहे बीइंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला हे आरामात लिहून घेता येईल. झालंय. ओके. येस. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट, द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. लाईन सापडली का, द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. या बिलाची जी ड्यू डेट आहे त्या ड्यू डेटला हे बिल काय झालंय, डिसऑनर झालंय. बिलाच्या ड्यू डेटला बिल डिसऑनर झालंय. हे बिल होतं किती सर, हे बिल होतं 3 महिन्यांचं बिल होतं. हे बिल ड्रॉ कधी केलं होतं, 18 मार्चला ड्रॉ केलं होतं, हे लक्षात घ्या. बिल ड्रॉ केलं होतं 18 मार्चला. मग 18 मार्च पासून 3 महिने काउंट करा. 18 मार्च पासून 3 महिने. पहिला महिना कंप्लीट होईल 18 एप्रिलला, दुसरा 18 मेला, तिसरा 18 जूनला. बरोबर का. 3 महिन्याचं बिल आहे. हे पहा इथे दिलंय. बिल ड्रॉ कधी केलंय, 18 मार्चला बिल ड्रॉ केलंय. किती महिन्याचं बिल आहे, 3 महिन्याचं बिल आहे. म्हणजे 18 मार्चला काढलं, 18 मार्चला महिना सुरू झाला. पहिला महिना पूर्ण झाला 18 एप्रिलला, दुसरा 18 मेला आणि तिसरा 18 जूनला. करेक्ट. लक्षात घ्या, या बिलांमध्ये आपण 3 दिवसाचा एक्स्ट्रा पिरियड देत असतो, त्याला आपण ग्रेस पिरियड असं म्हणतो. ग्रेस पिरियड म्हणजे सूट म्हणा आपण त्याला तात्पुरती. 3 दिवस एक्स्ट्राचा पिरियड असतो. लॉ आहे हा, कायदा आहे, नियम आहे. किती दिवसांचा एक्स्ट्रा पिरियड द्यायचा, 3 दिवसाचा एक्स्ट्रा पिरियड द्यायचा. आता आपण बिल काढलं कधी होतं, 18 मार्चला. बिलाचा पिरियड किती आहे, 3 महिने बिलाचा पिरियड आहे. म्हणजे पहिला पिरियड म्हणजे पहिला महिना संपला 18 एप्रिलला, दुसरा 18 मेला संपला, तिसरा 18 जूनला संपला आणि 3 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 19, 20 आणि 21. कन्सेप्ट डोक्यात आली आहे. 18ला सुरू झाला, 18 मार्चला 3 महिन्याचा बिल आहे. पहिला महिना संपला 18 एप्रिलला, दुसरा 18 मेला, तिसरा 18 जूनला आणि 3 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 19, 20 आणि 21.
म्हणजे या बिलाची जी ड्यू डेट आहे ती असणार आहे 21 जून. कन्सेप्ट समजली आहे पक्की? ओके, येस. इथे धडधडीत म्हटलंय द बिल वॉज डिसऑनर्ड. सापडलं का? इथे धडधडीत म्हटलंय की हे बिल डिसऑनर झालंय. हे कुठलं बिल आहे? मला वाटतं हे जे बिल आहे हे बिल डिस्काउंट केलं होतं. हे जे बिल आहे हे डिस्काउंट केलेलं आहे. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. जे बिल आपण डिस्काउंट केलं होतं ते डिसऑनर झालंय. मग आता आपल्याला डिसऑनरची जर्नल एंट्री घ्यायची आहे. फॉर्मॅट चेक करा. डिस्काउंटेड बिल डिसऑनरची जर्नल एंट्री काय आहे? डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. याची ड्यू डेट किती असणार आहे? 19, 20 आणि 21. 21 जून आपल्याला ड्यू डेट घ्यायची आहे. 21 जून 2019. बरोबर? मग बिल डिसऑनर झाल्याची जर्नल एंट्री आहे ड्रॉबी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग याच्यात ड्रॉबी कोण आहे? तर मला वाटतं याच्यात सुधीर हा ड्रॉबी आहे. म्हणून जर्नल एंट्री होणार आहे सुधीर अकाउंट डेबिट. सुधीर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सुधीर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि अमाऊंट असणार आहे 43,800. 43,800. 2 मिनिटं शिंदे साहेब, काही नाही, एक मित्र येऊन बसलाय आपला. 43,800. नॅरेशन बिंग बिल डिसऑनर्ड. नॅरेशन लक्षात आलं? फॉर्मॅट मध्ये एंट्री सापडली आहे का? ड्रॉबी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जर्नल एंट्रीचं हेडिंग असं होतं मला वाटतं डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. आत्ताचं जे बिल आहे ते आपण डिस्काउंट केलेलं आहे. डिस्काउंट केलेलं बिल डिसऑनर झालं म्हणून जर्नल एंट्री होणार आहे ड्रॉबी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कन्सेप्ट समजली? ओके. पुढे काय दिलंय? सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800. हा जो सुधीर आहे म्हणजे समजा मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट केली की मी तुम्हाला देणार किती होतो? 43,800. बरोबर? पण त्याच्यापैकी मी आता तुम्हाला देतो किती? 13,800 देतो फक्त. अँड इंटरेस्ट इन कॅश. म्हणजे मी 13,800 तर दिलंच, प्लस मी तुम्हाला त्याच्यावरती काय दिलं? अजून इंटरेस्ट पण दिलं. इंटरेस्ट कसा असणार आहे? ऑन रिमेनिंग अमाऊंट ॲट 12% पर ॲनम मध्ये. जी उरलेली अमाऊंट आहे ना त्याच्यावरती मी तुम्हाला इंटरेस्ट पण आजच देऊन टाकेल. मग आता बिल होतं 43,800चं, त्याच्यापैकी मी आता देतोय 13,800. म्हणजे रिमेनिंग अमाऊंट किती राहील? 30,000 राहील का रिमेनिंग अमाऊंट? बरोबर. मग ही जी रिमेनिंग अमाऊंट आहे याच्यावरती 12% इंटरेस्ट लागेल 2 महिन्यांसाठी. याच्यावरती 12% इंटरेस्ट 2 महिन्यांसाठी. मग आता आपण याची पण वर्किंग नोट घेऊया. याची पण वर्किंग नोट. इंटरेस्ट इज इक्वल टू same formula, amount into period into rate divided by 1200. मी काल काय सांगितलं होतं आपल्या लेक्चर मध्ये की आपला जो रिमेनिंग अमाऊंट असते त्याच्यावर इंटरेस्ट लागतो. लक्षात राहू द्या. मग आता आपली रिमेनिंग अमाऊंट किती आहे? 30,000. नवीन बिलाचा पिरियड किती दिलाय क्वेश्चन मध्ये? 2 मंथ. इंटू रेट किती म्हटलाय? 12% म्हटलाय, डिवायडेड बाय 1200. कसं केलं? लक्षात आलं का? हे पाहे इथे दिलंय. हे पाहे या ठिकाणी. हे पाहे इथे इंटरेस्ट इन कॅश ऑन रिमेनिंग अमाऊंट. वाक्य सापडलं? ऑन रिमेनिंग अमाऊंट आहे धडधडीत. बरोबर? मग ती जी रिमेनिंग अमाऊंट आहे त्या रिमेनिंग अमाऊंट वरती इंटरेस्ट लागणार आहे 12% पर ॲनम फॉर 2 मंथ. फॉर 2 मंथ का बरं? कारण नवीन बिलाचा पिरियड हा 2 महिने होता. हे इथे दिलंय मला. हा जो नवीन बिल आहे त्या नवीन बिलाचा पिरियड 2 महिने आणि इंटरेस्टचा रेट किती आहे? 12%. आणि हा कशावरती लागणार आहे? रिमेनिंग अमाऊंट वरती. सापडलं का? ऑन रिमेनिंग अमाऊंट. मग आता आपलं पहिलं बिल होतं 43,800. त्याच्यापैकी पार्ट पेमेंट येत आहे 13,800. म्हणजे रिमेनिंग अमाऊंट किती राहणार? 30,000 राहणार. कन्सेप्ट शिरली आहे पक्की डोक्यात? काहीही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. नक्की? ओके. बरं, मग आता एकूण इंटरेस्ट किती येईल? हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, त्याच्यानंतर हा 12 कट, हा 12 कट. 3 2 जा 6. म्हणजे आन्सर आलं 600. बरोबर का? म्हणजे एकूण इंटरेस्ट हा किती लागणार आहे? 600 रुपीज इंटरेस्ट लागेल. कन्सेप्ट समजली आहे? एकूण इंटरेस्ट किती लागेल?
600 रुपीज इंटरेस्ट लागणार आहे. मग आता आपल्याला जर्नल एंट्री घ्यायची आहे इंटरेस्टची पहिल्यांदा. लक्षात घ्या, फॉर्मॅट चेक करा, तुमच्याकडे फॉर्मॅट आहेत मला वाटतं. 21/6/2019 ला पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्टची एंट्री घ्यायची आहे. मग आता इंटरेस्टची जर्नल एंट्री काय आहे पाल, तुमच्याकडे फॉर्मॅट आहे. आता आपण ड्रॉवरच्या बुकमध्ये आहे. मग ड्रॉवरच्या बुकमध्ये इंटरेस्टची जर्नल एंट्री आहे ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. मग आता ड्रॉवी कोण आहे, सुधीर आहे, म्हणून जर्नल एंट्री असणार आहे सुधीर अकाउंट डेबिट, सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, ड्रॉवी टू इंटरेस्ट अशी जर्नल एंट्री आपल्याकडे. म्हणून अमाऊंट असेल 600. याचं नॅरेशन बिईंग इंटरेस्ट रिसिवेबल, बिईंग इंटरेस्ट रिसिवेबल. मग हा जो सुधीर आहे, हा सुधीर इन्क्लुडिंग इंटरेस्ट 600 रुपीज, इन्क्लुडिंग इंटरेस्ट किती देणार होता पाल, हे इथे दिसतंय पाल, इन्क्लुडिंग इंटरेस्ट तो किती देणार होता, काय बोलला तो म्हणे की मी 13,800 रुपये देईल. हे इथे दिसत आहेत पाल. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800. तो म्हणाला की मी 13,800 देईल आणि इंटरेस्ट इन कॅश, म्हणजे टोटल 13,800 प्लस इंटरेस्टचे 600, म्हणजे टोटल तो किती पेड करेल, 14,400 पेड करेल. कन्सेप्ट लक्षात येते का पाल? हे धडधडीत लाईन आहे. सुधीर ऍक्सेप्टेड रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश. मग 13,800 प्लस हा 600 रुपये इंटरेस्ट, म्हणजे टोटल पे किती केले त्याने, 14,400 पे केले. तर हे फुल पेमेंट झालं का पार्ट पेमेंट झालं? हे फुल पेमेंट झालं का पार्ट पेमेंट झालं? ऍक्च्युअल आपल्याला घ्यायचे किती होते, 43,800. त्याच्यापैकी तो आता 13,800 देतोय, म्हणजे हे फुल पेमेंट आहे का पार्ट पेमेंट आहे? बरोबर, हे पार्ट पेमेंट आहे. आणि म्हणून आपल्याला पार्ट पेमेंटची जर्नल एंट्री घ्यायची आहे. फॉर्मॅट चेक करा, ड्रॉवरच्या बुक मधली पार्ट पेमेंटची जर्नल एंट्री, ड्रॉवरच्या बुक मधली पार्ट पेमेंटची जर्नल एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. अमाऊंट असणार आहे 14,400, 14,400, 14,400, 14,400. याचं नॅरेशन असणार आहे बिईंग पार्ट पेमेंट रिसिव्ड इन्क्लुडिंग इंटरेस्ट, बिईंग पार्ट पेमेंट रिसिव्ड इन्क्लुडिंग इंटरेस्ट. एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर? मी तुम्हाला इथे 5 मिनिटाचा वेळ देतोय. तुम्ही फॉर्मॅट आणि तुमच्या पुस्तकातला प्रश्न आणि स्क्रीनवरती जे जर्नल दिसतंय आता, आणि स्क्रीनवरती जे जर्नल दिसतंय याचा तुम्ही आता प्रॉपर विचार करणार आहात. आणि तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही मला लगेच विचारणार आहात. करताय सुरुवात? ओके, येस, स्टार्ट करा प्लीज, स्टार्ट कराल? बोल, काय मित्र आहे का? हा हा, असं आहे का? एक 5 मिनिटं फक्त थांबा, माझं होतं चाललंय. नीट चेक करा रे, काही अडलं तर विचारा बरं का. स्क्रीन वर करू का? फॉर्मॅट चेक करा, प्रश्न चेक करा.
ओके, बहुतेक तुमच्या इथपर्यंत लक्षात आलंय असं माझं मत आहे. बरोबर. लास्ट शेवटच्या एका पॉइंटकडे जाऊया. आता काय झालं पाल, क्वेश्चन मध्ये जरा नीट लक्ष द्याल. क्वेश्चन मध्ये काय काय घडलंय जरा आपण पहिल्यापासून पाहूया एकदा. या क्वेश्चन मध्ये काय काय घडलेलं आहे तो पार्ट एकदा परत पहिल्यापासून घेऊया, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हा पार्ट व्यवस्थित लक्षात यायला मदत जाईल जरा. बरोबर. काय काय पाहूया पहिल्यापासून. क्वेश्चन मध्ये जी पहिली अमाऊंट होती ती होती 43,800, परंतु हे बिल डिसऑनर झालं आणि म्हणून मी तुम्हाला पार्ट मध्ये किती पेड केले, 13,800. पहिलं बिल कितीचं होतं, 43,800चं होतं. त्याच्यामधून मी पार्ट पेमेंट केलं 13,800, म्हणजे रिमेनिंग बॅलन्स किती राहिला, 3,000. अँड सिद्धांत ॲग्रीड अँड फॉर द बॅलन्स ही ऍक्सेप्टेड अ न्यू बिल ॲट 2 months. सापडलं का. आता हा जो काही बॅलन्स राहिला आहे या बॅलन्स साठी मी नवीन बिल ऍक्सेप्ट केलं. बिल कितीचं आहे, बिल आहे 30,000चं बिल आहे. बरोबर. फॉर द रिमेनिंग बॅलन्स म्हणून आपल्याला ऍज पर द फॉर्मॅट पुढची जर्नल एंट्री घ्यायची आहे. पुढची जर्नल एंट्री सेम डेटला जर्नल एंट्री असणार आहे, सुधीर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. करेक्ट ना. अरे लक्ष द्या रे, फॉर्मॅट चेक करा रे, असं करू नका ना बाळांनो. लाज नका घालव रे, लाज नका घालव. जरा डोकं जरा चालवा. फॉर्मॅट वरून नुसतं पाहून राहिलोय रे आपण. फक्त फॉर्मॅट चेक करायचे आहेत रे, बाकी काहीच चेक करायचं नाहीये. फॉर्मॅट आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. अमाऊंट आहे बिलाची 30,000. 30,000चं डेबिट, 30,000चं क्रेडिट. नॅरेशन बिईंग न्यू ऍक्सेप्टन्स रिसीव्ड. बरोबर. प्रश्नामध्ये शेवटी असं दिलं होतं, बिफोर द ड्यू डेट सुधीर रिटायर्ड द बिल म्हटलंय. लक्षात घ्या, आज बिल डिस्काउंट केल्याची आणि बिल रिटायर केल्याची जर्नल एंट्री सेम होते, बट व्हॉट इज मीन बाय रिटायरमेंट ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आजच्या दिवसापुरतं बिल रिटायर केल्याची आणि बिल डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री सेम असते. हे जे नवीन बिल काढलं होतं या बिलाचा पिरियड होता 2 महिने. बरोबर ना. बिलाचा पिरियड होता 2 महिने. 3 दिवस एक्स्ट्रा ग्रेस पिरियड ऍड करायचे आहेत. इथली जी ड्यू डेट आहे ती तुम्हाला लिहायची आहे. इथे जी ड्यू डेट येणार आहे ही तुम्हाला लिहायची आहे. या बिलाचा पिरियड किती आहे, 2 महिने. किती दिवस ऍड करायचे आहेत एक्स्ट्राचे, 3 दिवस. आणि मग इथे जी डेट येईल ही तुम्ही ठेवणार आहेत, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. बरोबर. मग बिल रिटायर केल्याची आणि बिल डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री एकच असते, म्हणून या ठिकाणी जर्नल एंट्री आपल्याला घ्यायची आहे. बँक अकाउंट डेबिट 29,700, डिस्काउंट और रिबेट अकाउंट डेबिट 300 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 30,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 30,000. समजलंय काय सांगितलं मी. बिल रिटायर केल्याची आणि बिल डिस्काउंट केल्याची जर्नल एंट्री एकच होते, म्हणून आपण या ठिकाणी जर्नल एंट्री हीच रेकॉर्ड केली आहे. तुम्ही जर प्रश्न पाहिला तर इथे आपला प्रश्न संपतोय. बरोबर. मित्र आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा आपला प्रश्न संपतोय. कोणाला जर काही डाऊट्स असतील, काही मनात शंका असतील तर तुम्ही क्लिअर कट मला विचारून घेऊ शकतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या पूर्ण प्रश्नामध्ये एक्सेप्ट फर्स्ट एंट्री बाकीचा पूर्ण प्रॉब्लेम मी हा फॉर्मॅट वरून शिकवला, म्हणून तुमच्या डोक्यात फॉर्मॅट पक्का घुसणं गरजेचं आहे. फॉर्मॅट डोक्यात घुसला तर खूप इझी जाईल, फॉर्मॅट डोक्यात नाही घुसला तर आपल्याला इझी जाणार नाही. त्याच्यामुळे फॉर्मॅट हा खूप महत्वाचा आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला परत भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या. विशेष म्हणजे अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा. तो जो खालती घंटा दिला आहे ना तो दाबा, बेल आयकॉन प्रेस करा. बरोबर. मी इथे थांबेल, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मी 1 मिनिट देतोय स्क्रीनशॉट काढायला. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे सोपं जाईल आन्सर वहीमध्ये लिहायला.